मी सगळं काम मॅनेज कसं करते असं सांगते म्हटलेलं तर बघा 11 वाजेपर्यंत माझ्या ज्या काही ऑर्डर असतात म्हणजे पुरणपोळीच्या असू दे किंवा नॉनव्हेजच्या असू दे ह्या 11पर्यंत मी कंप्लीट करते. त्याच्या पुढं 11 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत आमच्या घरचा स्वयंपाक वगैरे असतो. तिथून 1 वाजता मला ज्या मदतीला एक ताई येतात लाडू बांधायला वगैरे त्या येतात. त्या आल्या की मग त्यांच्यासोबत आम्ही जे काही आम्हाला लाडू एका दिवसामध्ये करायचे आहेत किंवा एका दिवसात ज्यांच्या ऑर्डर आहेत ना त्यांचं सगळं साहित्य आम्ही आदल्या दिवशी काढून ठेवलेलं असतो. संध्याकाळी त्या पद्धतीनं त्यांना सगळे म्हणजे हे पदार्थ आहेत ते सगळे भाजून दिले जातात. आणि जोपर्यंत त्या लाडू वळतात ते म्हणजे ते मिस्टर माझी मुलगी वगैरे लाडू वळतात ते तोपर्यंत मी जे काही म्हणजे चटण्या वगैरे आम्हाला करायच्या आहेत ह्या सगळे साहित्य भाजून वगैरे मी घेत असते. संध्याकाळी 6पर्यंत आमचं हे काम चालू असतं. 6 वाजता मला दुसऱ्या दिवशीची जे काही जेवणाची म्हणजे तयारी आहे त्याचं सगळं साहित्य आणायला मी जात असते. तिथून पुढं आल्यानंतर दुसऱ्या दिवशी जितके काही मसाले आहेत त्या मसाल्यांची निवडानिवड करणे, सगळं साईडला ठेवणे हे सगळं काम आमचं असतं. रात्री 1पर्यंत चालू असतं. या प्रकारे आमचं कामाचं सगळं नियोजन असतं. सकाळी बरोबर 5 वाजल्यापासून स्वयंपाकाला आमची सुरुवात होते. हे माझं दिवसभराचं रुटीन आहे.